रामकृष्ण हरी मित्रांनो. सर, आपण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आज 75 वर्ष आज पूर्ण होत आहे आणि या वर्षाचा एक मणिकांचन योग किंवा सुवर्णयोग असा आहे की भारतीय स्वातंत्र्य दिनालासुद्धा आपल्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे हा अमृत महोत्सव आहे. आणि दुसरी गोष्ट, आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या मणिकांचन योगामध्ये आपलं 75 पूर्ण झाल्यानंतर 75 पुस्तकं आपले पूर्ण झालीत आणि उद्याच्याला 76वं पुस्तक आपलं त्या ठिकाणी काय होतं आहे तर लोकार्पण होतं आहे. हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक वर्षाला एक पुस्तक असं धरलं तरी चालेल. तर 76 पुस्तकं तुमची आत्तापर्यंत पूर्ण झाले. सर, एक विचारायचं असं होतं की आमचं जे गुरुकुल चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमामधून आम्हाला विद्वान, विचारवान अशी जी मंडळी आहेत त्यांचे विचार आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचे आहेत. तेव्हा मला असं विचारायचं होतं आपल्याला की आपण जे 75 वर्ष आपले आत्तापर्यंत पूर्ण झाले, तर मागे वळून पाहताना, सिंहावलोकन करत असताना आपल्याला काय वाटतं? आपल्या अंतःकरणाची थोडी भूमिका आम्हाला जाणून घ्यायची. त्यामुळं कृपया आपण त्या ठिकाणी 2 शब्द सांगितले तर बरं. आपण सिंहावलोकन असा शब्द वापरला. हो. हा अतिशय अचूक आणि योग्य असा शब्द वापरला. सिंह स्वयमेव मृगेंद्रता करत असतो आणि माझ्या आयुष्यामध्ये सुदैवाने म्हणा हो किंवा आपाततः म्हणा, बरं, स्वयमेव मृगेंद्रताच करावी लागली. क्या बात आहे. कारण माता पिता अतिशय सुशील, बरोबर. तेवढेच दरिद्री. दारिद्र्य अंगणात आणि परसदारी फुगड्या घालायचं, बरं. अशा कुटुंबात मी जन्माला आलो. आणि जेव्हा मी 16 वर्ष पूर्ण करून, 17 वर्ष पूर्ण करून ऐन उमेदीत म्हणजे तारुण्यामध्ये आलो, त्यावेळी मला माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याची वेळ आली. आणि माझे जे शिक्षक होते, पूजनीय हरिभाऊ फडके सर, साठे सर, देशपांडे सर, या सगळ्यांनी माझी परिस्थिती हीच माझी क्वालिफिकेशन असं समजून मला मास्तर केलं. त्यावेळी मी 17.5 वर्षांचा होतो. बरोबर. हिंद सेवा मंडळ ही जी संस्था आहे, हो, या हिंद सेवा मंडळाने मला शिक्षक म्हणून स्वीकारलं. आणि कोणतीही संस्था आज तर करणारच नाही. 6 महिन्याचा माझा डिसअलाउड झालेला पगारसुद्धा संस्थेने माझ्याकडे मागितला नाही, सुंदर. त्यांचा तरी भरला. आणि तेव्हापासून 60व्या वर्षापर्यंत म्हणजे 7 सालापर्यंत मी मास्तर म्हणून काम केलं. हे मास्तर म्हणून काम करत असताना मला कधीही अपराधासारखं काहीतरी आपण कमी करतो आहे का, आपल्या जीवनातली संधी गेली का, असं मला कधीच वाटलं नाही. याचं कारण समोर रसरसते अशा प्रकारचे जीव, अतिशय उत्सुक, तेजस्वी, ओजस्वी असे जीव, आणि त्यांच्याशी मला संवाद करायला मिळायचा माझ्या तारुण्यापासून. बरोबर. ते विद्यार्थी कसले, ते माझे सवंगडीच. या सवंगड्यांना जे जे मला येत असे, जे जे मला अवगत होत असे, ते मी देण्याचा भरभरून प्रयत्न करत राहील. एक नाटकामध्ये वाक्य आहे, कालेलकरांचं वाक्य, एकदा माणसाचा मास्तर झाला की त्याला सगळं जग विद्यार्थ्यासारखं वाटायला. हो, बरोबर. आणि मी तर 17.5 वर्षाचा असतानाच मास्तर झालो. त्यामुळे अल्पवयातच जाणीवेने वरलं अशी माझी स्थिती झाली. बरोबर आहे. आणि त्यामुळे मी शिक्षक म्हणून काम करू लागलो. पण त्याचवेळी माझ्या शिक्षकांनी तू शिकत राहा एका बाजूला असं मार्गदर्शन केलं. आणि माझ्यातली जिद्द तर औरच होती. बरोबर. मी तिथे थांबणारा नव्हतोच.
मी शाळेमध्ये राहूनच PhD शिक्षण घेतलं. कधी कॉलेजमध्ये गेलो नाही, गेलो ते डायरेक्ट शिकवायलाच गेलो, तेही माझ्याच संस्थेमध्ये. बरोबर. एकाच संस्थेमध्ये 42.5 वर्ष सर्व्हिस केलेला एखादा मास्तर तुम्हाला शोधूनसुद्धा कदाचित सापडणार नाही. बरोबर. आणि अशा तऱ्हेनं माझं हे संबंध जीवन गेलं. कदाचित माझी संवेदना ही माझ्या परिस्थितीने माझ्यामध्ये निर्माण केली असेल. त्या संवेदनेनं सगळ्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन, कोणाला बोटाला धरून, कोणाला हाताला धरून, कोणाच्या पाठीवरून हळुवारपणाने हात फिरवून, कोणाला पोटाशी धरून, असं मी त्या विद्यार्थ्यांना करत गेलो. आज जेव्हा मी माझ्या गावामधून फिरायला लागतो, फुटाफुटावर, पावलापावलावर विद्यार्थी भेटतात, तिथेच नमस्कार करायला लागतात, तेव्हा वा. या 75 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या डोळ्यांना धारा लागतात. बरोबर आहे. यापेक्षा कोणती संपत्ती मी मिळवली असते? नाही, खरी. यापेक्षा कोणतं ज्ञान मी मिळवलं असतं? बरोबर. हे प्रेम. हो. कुसुमाग्रज म्हणतात ना, प्रेम आहे संस्कृतीचा सारांश. बरोबर. आणि आपल्या अध्यात्मामध्ये तर सत्य, प्रेम, करुणा ह्याच गोष्टींमध्ये सारं मानव्य दडलेलं आहे हे सांगितलं. बरोबर आहे. ते मानव्य घेऊन मला जगता आलं. हो. हे माझं परमभाग्य. प्रश्नच नाही. बोलता मी PhD केलं, ते सुद्धा आदिवासींमध्ये केलं. वा. कारण मी आदिवासींमध्येच वाढलो. हो. आणि मग PhDला विषय घ्यायचा तर आदिवासींचाच घ्यायचा आणि त्यांचा कल्चरल, लिटररी आणि लिंग्विस्टिक असा अभ्यास केला. हा प्रबंध इंटरडिसिप्लिनरी प्रबंध म्हणून, क्षेत्रीय अभ्यास म्हणून पुणे विद्यापीठामध्ये पहिला प्रबंध होता. वा. हा मी PhD 79लाच झालो आहे. खरं. आणि त्यावेळी आमच्या तालुक्यातला मी पहिला PhD, आमच्या संस्थेमधला मी पहिला PhD. इतकं कौतुक माझ्या संस्थेनं, माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, माझ्या सहकाऱ्यांनी केलं. कुणाला असं वाटलं नाही हा फार चढला आहे वगैरे. बरोबर. आजही कुणाला वाटत नाही. बरोबर. हे माझं परमभाग्य. बरोबर. आणि तेव्हापासून मी काहीतरी समाजासाठी लागतो आहे. विद्यार्थ्यांमध्ये तर मी करत होतो. आणि आदिवासींचे प्रश्न पाहिल्यानंतर आदिवासींच्या उन्नतीसाठी आपणसुद्धा माझ्या घरामधून काहीतरी केलं पाहिजे असं लक्षात घेऊन आज ज्याला आपण जनजाती कल्याण आश्रम म्हणतो, त्या आदिवासींमधले 3 विद्यार्थी मी माझ्या घरात दत्तक घेतले. बरोबर. हो. आणि सौभाग्यवती उषा माझी धर्मपत्नी आणि माझी माता, जिनं मला समाजसेवा, राष्ट्रसेवेचं बाळकडूच दिलं, कारण ती क्रांतिकारकांच्या टोळीत होती. त्यांनी ते उचलून धरलं. आणि आजही अकोल्यामध्ये 50 विद्यार्थ्यांचं वसतिगृह चालू आहे जनजाती कल्याण आश्रमाचं. बरोबर. इथून माझी सुरुवात झाली. नेहमी प्रश्न विचारले जातात, तुम्ही एवढं कधी लिहिलं? एका बाजूला सतत अनुभव हो ना, घेत राहणं आणि संवेदनशीलतेने या सगळ्या कार्यामध्ये झोकून देणं, हे करत असताना स्वाभाविकपणे स्फुट होतोच माणूस. बरोबर. त्यामुळे मी स्फुट होत राहिलो. अगदी खेड्यापाड्यातली बेकारी पाहून मी 70 साली भरारियन भानगडी नावाचं नाटक लिहिलं. हो. त्याचे प्रयोग केले. आदिवासींच्या संदर्भामध्ये डांगाणी, अहिनुकूल अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या. त्यातली अहिनुकूल ही कादंबरी जी आहे ती आदिवासींनी केलेला पहिला स्वातंत्र्य संग्राम 1827 ते 1835. म्हणजे 1857चा पहिला स्वातंत्र्य संग्राम आपण म्हणतो. पण आमच्या गोविंद खाडेंनी आणि रामजी भांगरेंनी कॅप्टन मॅकिंटोशच्या समोर स्वातंत्र्याचा लढा दिला. आज जिथं भंडारदऱ्याला तुम्ही पर्यटन केंद्र म्हणून म्हणता, ते बॅटलफील्ड होतं. त्याचा इतिहास लिहिला. बरोबर. आणि तिथून जी सुरुवात झाली ते होता 75 पुस्तकं माझी झाली. मी लोकसाहित्याचा अभ्यासक आहे, संत साहित्याचा अभ्यासक आहे, तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे संत साहित्यात, लोकसाहित्यामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये ही तर माझी पुस्तकं आहेतच. समीक्षेची पुस्तकं मी लिहिलीच आहेत. पण 12-13 कादंबऱ्या माझ्या झाल्या. बरोबर. 4 नाटकं झाली. हो. आत्ता सुद्धा जातक यज्ञ या नाटकाचे प्रयोग आता आपण 3 ठिकाणी प्रयोग करतो आहे. नगर, ठाणे आणि पुणे या ठिकाणी प्रयोग करतो आहोत. कविता संग्रह माझे 8 झाले.
अगस्त्य महात्मेसारखी पोथी माझ्याकडून प्रत्यक्ष अगस्त्यांनी मला भेटून मला लिहून प्रकट कर म्हणून सांगून आज्ञा देऊन लिहून घेतली. हे तर माझं परमभाग्य. कोणाही बुद्धिप्रामाण्यवाद्याला हे पटणार नाही, तरी देखील मी ठामपणाने सगळ्यात सांगतो, होय मला ते भेटले, मला त्यांनी आज्ञा केली आणि ते लिहिलं. आज देश विदेशामध्ये त्याची पारायणं होतात, लोकांचे अनेक प्रश्न त्यातून सुटतात. सगळे ऋषी हे शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी ही सबंध समाज व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि त्याची उत्क्रांती देखील करण्यामध्ये ऋषी परंपरेचा सगळ्यात मोठा भाग आहे. आज जे शास्त्रज्ञ आहेत, तत्त्वज्ञ आहेत, चिंतक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, कलावंत आहेत, प्रबोधनकार आहेत, हे सगळे ऋषीच आहेत. हो, ते बरोबर आहे. नेटानं सबंध त्या ऋषींचे मार्ग झाडच, तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे झाडू संतांचे मार्ग, असे मार्ग झाडत झाडत पुढे नेत आहेत. आणि म्हणून त्यांच्याकडे केवळ कुणीतरी बाबा आहेत म्हणून बघू नका, त्यांच्याकडे शास्त्रज्ञ म्हणून बघा. या दृष्टीनं मी लिहित गेलो आणि माझी खरोखरच 75 पुस्तकं झाली. आता मी 76वर पुस्तक प्रकट करतो आहे. त्याचं नाव मी ठेवलं आहे मना शपथ खरं सांगेन साक्ष 75. सुंदर. आणि मना शपथ खरं सांगेन हे यासाठीच म्हटलं आहे मी की जे आपल्याला अनुभव येतात ते प्रथम मनाला येतात आणि ते आत्मसंवेदनेमुळे येतात. मग त्यांना जे स्पर्श झालेले अनुभव आहेत ते सत्यच असतात. आपण आपल्या व्यावहारिक जगात ते सत्य अनुभवसुद्धा उघड करू शकत नाही. म्हणून मी मनाची शपथ घालून ते सगळे सत्य अनुभव सांगण्याचं ठरवलं. मला पहिला पुरस्कार जो मिळाला खूप मोठा पुरस्कार आणि त्याने मी भारावून गेलो. फडके सरांनी मला सांगितलं होतं की तू ज्ञानेश्वरीवर काहीतरी लिही. आणि तसं सांगितल्यानंतर मी शिक्षक असल्यामुळे, मराठीचं शिक्षक असल्यामुळे ज्ञानेश्वरीच्या बाबतीत वेगळं काहीतरी सांगण्यापेक्षा मी साहित्याच्या संदर्भात ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं असं सांगायचं ठरवलं. आणि ज्ञानेश्वरीतील साहित्य विचार, साहित्य विचार म्हणजे साहित्यशास्त्र, हे पुस्तक लिहिलं. आणि कांची कामकोटी पीठाचा महाराष्ट्रातल्या 9 विद्वानांना जो पुरस्कार मिळाला त्यात मी 9वं होतो. आणि तो मला पुरस्कार मिळाला, हा मला सर्वात मोठा पुरस्कार मिळाला. पुढे मला तत्त्वज्ञानामध्येही लोकनिष्ठा अध्यात्मवादाचा पुरस्कार मिळाला. आणि ते लोकनिष्ठा अध्यात्मवाद हे पुस्तक मी यासाठीच लिहिलं की अरे आमची संस्कृती बुरसटलेली नाही, ती काही सपेरे, कुठं कबुतरं माकडं खेळवणारी संस्कृती नाही आहे. या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे. आणि म्हणून आम्ही सकाळी उठल्याबरोबर भूमीला नमस्कार करतो, आमच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक पशुपक्षाला आम्ही नमस्कार करतो, आमच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या म्हशीला आम्ही नमस्कार करतो. का करतो? सर्वाभूती परमेश्वर हे जे समत्व आहे हे आम्हाला ऋषींपासून, वेदांपासून, संतांपर्यंत सगळ्यांनी शिकवलं. आणि हे सगळे आहेत म्हणून आम्ही आहोत. म्हणून त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून हे उपचार आहेत. बरोबर. ओंबी लोंबीचं सुद्धा पूजन हे तेवढ्यासाठी आहे. कृतज्ञता हे माणसाच्या प्रेमाचा आविष्कार आहे. आणि तो जर आविष्कार घडला तर मानव्य दुसरीकडे शोधायला जायचं कारण नाही. बरोबर. लोकनिष्ठा अध्यात्मवाद, अध्यात्म म्हणजे कुठंतरी फार मोठं तत्त्वज्ञान आहे आणि मग ते लोकांना कुठल्या तरी प्रवचन कीर्तनातून सांगायचं आहे असं नाही आहे. आमच्या सगळ्या ऋषींनी आमची जीवनशैलीच अशी बसवली की त्याच्यामध्ये तुम्ही अध्यात्मनिष्ठेनेच वागाल. बरोबर. आणि तसे आम्ही वागतो आहोत. अशा तऱ्हेनं ते पुस्तक लिहिलं आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा सुद्धा पुरस्कार मिळाला. बरोबर. असे अनेक पुरस्कार मला मिळाले. अनेक विद्यार्थी माझ्या हाताखाली घडले. आणि 75च्या सुमाराला जेव्हा मी सिंहावलोकन करतो त्यावेळी मला एक खंत मात्र सतत वाटत राहते की मी 17.5व्या वर्षी मास्तर झालो आणि एकदम प्रौढत्वाची झूल माझ्या अंगावर घातली. आणि सगळ्या विद्यार्थ्यांकडे, सगळ्या समाजाकडे मी मास्तर आहे आणि तुम्हाला शिकवायलाच जन्माला आलो आहे अशा तऱ्हेनं वागायला लागलो. इथे माझं बालपण मी हरवलं, इथे माझं तारुण्य मी हरवलं. तर हे तारुण्य हरवलेलं असल्यामुळे तेवढी खंत माझ्या याच्यात. पण जेव्हा माझ्या भोवती अनेक विद्यार्थी येतात, अनेक मित्रपरिवार येतात, तुमच्यासारखे अभ्यासक संत मंडळी येतात
त्यावेळी मला पुन्हा पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटतं आणि हरवलेलं तारुण्य मी पुन्हा संपादन केलं आहे असं वाटतं. आणि म्हणून मी म्हणतो की मी जगाच्या सुरुवातीलाही होतो आणि जगाच्या अंतापर्यंतसुद्धा राहणार आहे. बरोबर. ते या कृतज्ञतेच्या बळावर आणि आपल्या सर्वांच्या सहवासामुळे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आमच्या गुरुकुल चॅनलला आपले बहुमोल विचार आपण प्रगट केले. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे असे सर तर बंद करायचं तर सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे असा आहे सर की आपला या ठिकाणी आम्ही आमच्या गुरुकुल चॅनलच्या वतीने आपल्याला आपलं पुढचं भावी आयुष्य जे आहे ते सुखाचं समृद्धीचं जावं आणि आरोग्याचं जावं हे जे आपल्याला सुयश चिंतितो. सर आपण त्या ठिकाणी सांगितलं की साधू संतांच्या सहवासात वगैरे गेलं की मी पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटतं. मला कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण येते, अजून यौवनात मी. खरं आहे, सकारात्मक विचार जर असले तर तुम्ही म्हातारे कधीच होत नसता. शरीर म्हातारं होतं परंतु मन म्हातारं होत नाही आणि म्हातारपणाने कुणीही मरत नाही. फक्त विचाराने माणसं जातात, नाहीतर म्हातारपणाने कुणी जात नाही. शरीराचं वय म्हणजे आपलं वय नाही. आपण जे केलेलं कार्य आहे ते डोंगरा एवढं कार्य आहे. आम्हाला आपला स्वाभिमान वाटतो. आमच्या नगर जिल्ह्याचं भूषण आहात आपण. निश्चितच त्या प्रकारे आपलं कार्य त्या ठिकाणी उत्तुंग आहे. पुन्हा एकदा मी आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी